श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं कालातीत अभयवचन आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमित आणि दररोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आपण पाहत असतो. स्वामींच्या मठामध्ये अक्कलकोटाला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्या तर आता दिवसेंदिवस वाढत आहे. आजकालच्या या कलियुगात देखील स्वामी भक्त हे कोटींच्या पटीनं आहेत. जो तो आपापल्या परीनं स्वामींची सेवा करत असतो, स्वामींचं पूजन, नामस्मरण, स्वामी मंत्रांचा जप करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा तर अतिशय प्रभावी मानला जातो. समस्या, अडचणी, संकटे, चणचण, भय अशा अनेक गोष्टींवरती स्वामींचा तारक मंत्र तर अगदी रामबाण उपाय ठरतो. आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांच्या सेवा करत असताना तुम्हाला एकही रुपया खर्च न करता स्वामींची सेवा आपण कशा पद्धतीनं करू शकतो, जेणेकरून स्वामी अशक्यही शक्य करतील, त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या अशा कोणत्या सेवा आहेत ज्या कमी वेळामध्ये आपल्याला जास्त लाभ देतात ते आपण जाणून घेऊया. यामधील सगळ्यात महत्त्वाची पहिली जी सेवा असणार आहे ती म्हणजे आपल्या स्वामींचा अतिशय मनोभाव आणि त्यांचं मनापासून वर्णन करणारा आणि आपल्याला सर्व गोष्टींपासून तारणारा असा तारक मंत्र. तारक मंत्र या दोन शब्दांमध्येच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमीच स्वामी काहीतरी उपाय करत असतात. तारक मंत्र स्वरूपामध्ये स्वामींनी ही अनमोल भेट आपल्याला दिली आहे. तारक मंत्रामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती आहे. हा मंत्र जर तुम्ही म्हणायला सुरुवात केला तर एक मानसिक बळ येतं. जर हा मंत्र हळूहळू संदलईत तुम्ही जर म्हटला तर खूप जास्त बळ येतं. अंगामध्ये शक्ती संचारते आणि स्वामी भक्तांचा असा अनुभव आहे. या मंत्रामध्ये एक कडवं आहे की अतर्क्य अवधूत हे स्मर्त ग्रामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर, स्वामींवरती आपण विश्वास ठेवला तर बस सर्व कामं आपली मार्गी लागलीच म्हणून समजा. आणि त्याची प्रचिती ही तुम्हाला हा तारक मंत्र म्हणताना नक्कीच येईल. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटामधून आणि दुःखांमधून संरक्षण आणि आधार प्रदान करत असतो. यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ती विधी खूप सोपी आहे. एका घरामधील पाण्याचा पेला घ्या. डाव्या हातात पेला घ्या आणि उजव्या हात आपला त्या पेल्यावरती ठेवा किंवा उजव्या हाताची 5 बोटे त्या पाण्यात बुडवावीत. यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे ते अभिमंत्रित झालेले जल तुमच्या घरातील संपूर्ण घरामध्ये शिंपडा. यासाठी एक पैशाचा देखील खर्च होत नाही. कोणताही नवा पैसा खर्च करण्याची आवश्यकता देखील नाही. एखादा पेढा तुम्ही तुमच्यासमोर प्रसाद म्हणून येतो तेव्हा तो तुम्हाला बाधत नाही, परंतु प्रमाणापेक्षा जास्त किंवा मिठाई आवडते म्हणून आपण जर हवी तशी खाल्ली तर ती बाधते. ज्याने कोणतीही औषध मात्रा घेतलेली असते त्याने पथ्यही सांभाळायचं असतं. मनापासून सेवा करायची आणि आपली मनोकामना भगवंत नक्कीच पूर्ण करतात. त्यामुळं कोणत्याही प्रकारची पैशांची खर्च आणि उलथापालथ न करता आपण घरच्या घरी हा तारक मंत्रांचा 11 वेळा म्हणण्याचा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्यामध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडायला सुरुवात होत असते. यानंतर आपण स्वामींच्या सेवेतला आणखीन एक उपाय पाहूया. हा उपाय आपल्याला सकाळी किंवा सायंकाळी करायचा असतो. सकाळी स्वामींचं पूजन झाल्यावर हा उपाय आपण करू शकतो. धावपळीमुळे जेव्हा सकाळी शक्य नाही झालं तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपण स्वामींसमोर दिवा लावायचा आहे. काहीतरी नैवेद्य दाखवून त्यानंतर आपण तारक मंत्राचा हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना आपल्याला संकल्प करायचा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असेल तर आपल्याला नक्की मार्ग सापडतो. समोर केवळ आणि केवळ अंधारच दिसत असेल तर आणि तरच आपण हा उपाय करावा. अन्य वेळेस आपली नियमित सेवा सुरू ठेवा. सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा दिवसातून एकदा तरी तारक मंत्र नक्की म्हणा. अल्पावधीत कोणतीही सेवा पूर्ण होत नसते, त्यासाठी सातत्य असायला हवे. त्यामुळं जेव्हा केव्हा तुम्ही हा तारक मंत्र म्हणणार असाल तेव्हा तुमची फलप्राप्ती होईपर्यंत तुम्हाला हा तारक मंत्र म्हणण्याचे विधी हा तसाच सुरू ठेवायचा आहे. आणि फलप्राप्ती झाल्यानंतरही तुम्ही जर हा तारक मंत्र तसाच म्हणायला सुरू ठेवलं तर अतिशय उत्तम. कारण की आणखीन बऱ्याच गोष्टींचा वर्षाव आणि सुखाचा वर्षाव तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही.
अगोदर सांगितल्याप्रमाणे तारक मंत्र म्हणल्यानंतरचं जे पाणी असणार आहे ते अभिमंत्रित पाणी जेव्हा तुम्ही संपूर्ण घरावरती शिंपडता, त्यासोबतच तुमच्या घरामधील कोणत्याही व्यक्तीला अन्य कोणत्या गोष्टींचा ग्रहदोष किंवा बाहेरील व्यक्तींपासून त्रास, अशा कोणत्याही गोष्टींपासून जर काही त्रास आणि अडचणी येत असतील तर तुम्ही तारक मंत्राने अभिमंत्रित केलेलं पाणी त्या व्यक्तीला प्यायला देऊ शकता, जेणेकरून अत्यंत आत्मविश्वास त्या व्यक्तीमध्ये निर्माण होईल आणि कोणत्याही अडीअडचणी किंवा बाधेपासून ती व्यक्ती कायमची दूर राहील. या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक होई रे मना असं म्हटलं आहे. या मंत्राच्या पठनानं आपल्या मनामधील सर्व प्रकारची भीती नष्ट होत असते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तींची जाणीव होते. या मंत्रामध्ये असं म्हटलं आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठनामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आपली सर्व बाबतीमध्ये प्रगती घडून येते आणि जिथं स्वामींचं पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते. तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला मृत्यूचं अजिबातही भय वाटत नाही. आपण अपमृत्यूपासून रक्षण होते आणि या मंत्राच्या नियमित पठनानं श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास हा अधिकच दृढ होत जातो. आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते. प्रभावी अशा तारक मंत्राचं रोज मनापासून पठण केल्यानं आपल्या आयुष्यामध्ये संकट येत नाहीत आणि जर ती आलीच तर त्याचा सामना करण्यासाठीची शक्ती देखील आपल्याला स्वामी आपोआप देत असतात. तारक मंत्राचं पठण आपण कधी करू शकतो हे देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सकाळी स्नानादी शुचिर्भूत झालेला असता आणि आपली देवपूजा करत असता त्यावेळी तुम्हाला या तारक मंत्राचं पठण करायचं असतं. आजच्या या दगदगीच्या आणि धावपळीच्या काळामध्ये तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला दिवी लागण्याच्या वेळी देखील हा मंत्र पाठ करू शकता. पठण करत असताना मन एकाग्र ठेवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवा. स्वामींचा तारक मंत्र दिवसभरात कोणत्याही वेळी देखील म्हटला तरी देखील चालतो. यासाठी कोणत्याही वेळेची तशी मर्यादाच नाही. किमान एकदा आणि कमाल जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही स्वामींचा तारक मंत्र हा नक्की म्हणू शकता. 108 वेळा म्हटला तर सर्वोत्तम. दररोज शक्य नसेल तर गुरुवारी 108 वेळा म्हणण्याचा नक्की प्रयत्न करा. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे तुम्हाला लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते. काही लोकांना असे फायदे दिसून येतात तर काहींना काही काळ लागतो. तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाही, मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असावं आणि मंत्राचा अर्थ समजून घेऊन ते म्हणावं. तारक मंत्र म्हणत असताना बाकी कोणतेही नियम नाहीत, मात्र तुम्ही हा जप ज्या माळेने करणार आहात ती म्हणजे स्फटिकाची माळ, तुळशीची माळ किंवा कमलगट्ट्यांची माळ, या तिन्हीपैकी जी माळ तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याने हा तारक मंत्र म्हटला तर त्याचा प्रभाव तुम्हाला आणखीन लवकर आणि प्रभावी असा जाणवतो. आपलं मन कितीही उद्विग्न असू देत, पण स्वामी समर्थांचा तारक मंत्र नुसता म्हटला किंवा ऐकला तरीही मन शांत होते. हा सर्वांनाच अनुभव आहे. हा मंत्र केवळ संकट काळातच म्हणायचा का? तर नाही. हा मंत्र दररोज म्हणायला हवा, तोही 108 वेळेला. संपूर्ण तारक मंत्र 108 वेळा जर म्हणणं शक्य नाही अशा वेळेस त्याच्यातील 2च ओळी तुम्ही 108 वेळा म्हटल्या तरी देखील स्वामींची उपासना ही पूर्ण होत असते. नामस्मरणाची गोडी अनुभवण्यासाठी आधी जिभेला आणि मनाला जप करण्याचा सराव करून घ्या. 1-2दा नाम घेऊन तरी ती सवय लागणार नाही. त्यासाठी 108 वेळा जप करा असं म्हटलं आहे. एवढ्या वेळा नामस्मरण करून तेव्हा कुठं एकदा मन आणि नामाशी आपलं मन हे एकरूप होईल. बाकीचे 107 विरून जातील, पण ते एक नाम आपल्या ओठी कायमचे राहील. प्रचंड स्वामी बळ पाठीशी. स्वामी पाठीशी आहेत म्हटल्यावरती कोणत्याही प्रकारची चिंता आपल्या मनाला सतावणार नाही. उपासनेची वेळ आणि बसण्याची जागा निश्चित करा. जेव्हा तुम्ही एखादी उपासना रोज एकाच वेळी एकाच जागी बसून करता तेव्हा त्या उपासनेची ताकद ही 4 पटीनं वाढते. म्हणून ते निश्चित करणं महत्त्वाचं आहे. मन शांत असताना ही उपासना करणं लाभदायी ठरतं. अध्यात्मामध्ये ही वेळ प्रातःकाळाची असावी असं सुचवलं आहे, कारण की त्यावेळी आपलं मनात शून्य विचार असतात. आजूबाजूला लोकांचा, वाहनांचा कलकलाट नसून पक्ष्यांची किलबिल सुरू असते. हवेमध्ये गारठा आणि वातावरणामध्ये प्रसन्नता असते. अशा वेळी आपण आपल्या स्वामींची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर ठेवून उदबत्ती लावून नामजप सुरू केला तर ती उपासना तुम्हाला भरपूर बळ देते. मन शांत, आरोग्यात स्वास्थ्य आणि आर्थिक बरकत होऊ लागते. त्यामुळं सगळेजण बऱ्याच वेळास सकाळची वेळ या सर्व गोष्टींसाठी आणि तारक मंत्राच्या पठणासाठी निवडत असतात.
स्वामींचा तारक मंत्र सर्व प्रकारच्या संकटांवरती मात करणारा आहे. जर तुमच्या घरात कोणाचा आजारपण असेल, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास असेल, तर या उपासनेला बसताना लावलेला उदबत्तीचा अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर त्या संबंधित व्यक्तीला लावा. तुमच्या पुण्याईने त्यांनाही त्यांच्या प्रश्नांमधून वाट मिळेल. एवढे नामजपामध्ये सामर्थ्य आहे. तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे, जे केवळ शरीराचीच नाही, मानसिक शांती प्रदान करतं. असं मानलं जातं की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा ही तारक मंत्रामध्ये अभिमंत्रित झालेली आहे. जे भक्तीने पठण करतात ते सर्व व्याधीमधून मुक्त होतात. स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचं सिद्ध झालं आहे, ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट ठरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो. त्यामुळं आपल्याला बाकी कोणत्याही गोष्टी खर्च करून ज्या गोष्टीही तुम्हाला मिळतील याची शाश्वती देखील नाही, अशी गोष्ट आणि एवढी ताकद फक्त स्वामींच्या ह्या एका तारक मंत्रामध्ये आहे ना. सर्वात सोपा आणि अतिशय कमी खर्च करणारा असा हा उपाय. तर नक्की स्वामींची सेवा करत असताना तुम्ही देखील तारक मंत्राचा अवश्य वापर करा.